तर आधी तुमच्या मुलांना मराठी नीट शिकवा असा अयोध्या पोळ यांनी सदावर्तेंना सल्ला दिला। सिद्धिविनायक मंदिर ड्रेस कोडवरील झेन सदावर्तेंच्या व्हिडिओवरून ही टीका करण्यात आली। हिंदीवरून ठाकरेंवर टीका केल्यानंतर पौळ यांच्याकडून जे आहे ते सदावर्तेंचा समाचार घेण्यात आला। राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही। आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर कराव आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ, कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी। हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही। मला एक सदावर्तेंना सांगायचं आहे, आम्हाला तुमच्या घरावरती बोलायचं नाहीये, पण तुमच्या स्वतःच्या लेकरालाच तुम्हाला ना धड मराठी बोलतायत, ना हिंदी बोलतात, ना इंग्लिश बोलतायत। आता तुम्ही म्हणाल मला कसं काय माहिती म्हणून, ज्यावेळेस सिद्धिविनायकाच्या गणपतीची ड्रेस कोड निघाला होता त्यावेळेला झेन सदावर्ते सगळ्या माध्यमांशी बोलत होत्या। त्यावेळेला झेन सदावर्ते ह्या एका वाक्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं मिक्स करत होत्या। आधी तुमच्या घरातल्या लेकरांना तुम्ही मराठी नीट शिकवा, हिंदी नीट शिकवा, इंग्लिश नीट शिकवा आणि ज्या माध्यमाने ज्या लँग्वेजमध्ये प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अगोदर शिकवा।